नमस्कार, मी वर्षा सोनार. मी चिंचवड मधून आली आहे. प्रमोद बडिगर सर आणि शीतल मॅडम यांचे आमचे खूप जवळचे संबंध आहेत. पण आपण म्हणतो ना, जवळच्या माणसाने जे काही आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपण आत्मसात करत नाही. पण यावेळेस मी मनाशी निश्चय घेतला की आपण जायचंच ह्या सेशनला. प्रमोद बडिगर सर 3 दिवसाचं जे रिट्रीट सेशन होतं त्यासाठी त्यांनी मला आग्रह धरला आणि मी आले. गेले 35 वर्ष झाले मी शुगर पेशंट आहे. मला इन्शुलिन आहे, गोळ्या आहे आणि 28 तारखेला मी या सेशनला जॉईन झाले. 28 तारखेला जॉईन झाल्यानंतर मला फार मनामध्ये भीती वाटत होती की आपल्याला जेवण मिळणार नाहीये, आपल्याला डिटॉक्स करायचंय, म्हणजे नेमकं काय करायचंय हे मला माहिती नव्हतं. पण जेव्हा मला शीतल मॅडमने जे सूप दिलं, जे लिक्विड दिलं, अतिशय अगदी टेस्टी होतं, छान होतं आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ पण अतिशय मन मिळावू आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेस आम्हाला ट्रेकिंग साठी नेलं, ट्रेकिंग साठी माझी अजिबात हिंमत होत नव्हती. जवळजवळ 4 ते 5 किलोमीटरचं ट्रॅकिंग मला शक्यच नव्हतं. मी तो डोंगर बघितल्याबरोबर खाली बसून गेले. परंतु मला प्रमोद सरांनी जी हिंमत दिली आणि शेलार सरांनी जी मला हिंमत दिली, अतिशय म्हणजे मी म्हणेन की माझ्याकडे शब्द नाहीयेत. तो संपूर्ण डोंगर चढून फिरून पूर्णपणे फोटोग्राफी, फोटो सेशन सगळं करून मी उतरून आले. आल्यानंतर मला यत्किंचितही थकवा जाणवलेला नाही. आणि गेल्या 2 दिवसापासून 2 ते 3 दिवस झाले, आजचा 3रा दिवस आहे, मी इन्शुलिन आणि गोळी घेतलेली नाही. पण मला इतकं फ्रेश वाटतंय आणि इतकं हलकं वाटतंय ना, तर मी सर्वांना हाच मेसेज देईन की तुम्ही सर्वांनी प्रमोद सरांशी कॉन्टॅक्ट करून जे हे डिटॉक्स सेशन आहे ते तुम्ही ह्युमन हिलिंग म्हणून जे सेशन आहे ते तुम्ही अटेंड करा. आणि त्या सेशन मधनं इतका छान तुम्हाला लाभ मिळेल की अवर्णनीय आहे. आम्हाला जे पुस्तक दिलंय, जी डायरी दिली आहे, ती डायरी सुद्धा इतकी सुंदर म्हणजे त्यांनी बनवलेली आहे की रोजचं जे काय तुम्ही खाणार आहे, जे काय तुम्ही नाश्ता घेणार आहे, जेवण करणार आहे, रात्रीचं जेवण काय घेणार आहे, ही संपूर्ण डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेली. मला तर अप्रतिम ती डायरी आवडलेली. आणि मी तरी सर्वांना, माझ्या नातेवाईकांनाही सांगेल, माझ्या मित्रमैत्रिणींना सांगेल, माझ्या शेजारी पाजारी सगळ्यांना सांगेल. मी स्वतः कौतुक करणार नाही, पण जेव्हा तुम्ही स्वतः याल, जेव्हा तुम्ही अनुभव घ्याल, तेव्हा तुम्हाला कळेल. कारण मी अनुभव घेतला आणि मी अनुभव घेतल्याशिवाय कुठल्याही गोष्टीची प्रशंसा करत नाही. बडिगर सरांना सुद्धा प्रशंसा केलेली आवडत नाही. पण सर जेवढं आत्मा ओतून शिकवतात आणि शीतल मॅडम जेवढं आत्मा ओतून रेसिपी बनवतात, मी तर म्हणेन माइंड ब्लोईंग. शब्द नाही त्याच्यासाठी माझ्याकडे. अप्रतिम त्यांनी आम्हाला खाऊ पिऊ घातलेला आहे. आणि आता सुद्धा आम्हाला जी दाल खिचडी देणार आहे त्याचा सुवास अक्षरशः नाकात असा दरवळतोय आमच्या की काय विचारायला नको. आता आमची निघण्याची वेळ आलेली आहे. पण मी प्रमोद सरांना म्हटलं आम्हाला 2 शब्द तुमच्यावर बोलायचे. सरांनी आम्हाला अरेंज करून दिलं आणि म्हणून मी 2 शब्द बोलण्यासाठी थांबली. धन्यवाद. मी तुमची आभारी आहे.